नमस्कार, मी शुभांगी. अतिशय सोप्या पद्धतीने लोणी कसं काढायचं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्यासाठी मी इथे मिक्सरच्या सगळ्यात मोठ्या भांड्याला साय टाकलेली आहे. तुम्ही बघत असाल मिक्सरच्या अर्ध्यापेक्षा थोडी जास्त साय आहे. जास्त साय जमा झालेली नाही आहे, थोडीशी साय आहे. तरी लोणी किती भरपूर निघते ते तुम्ही बघा. आता मिक्सरला आता हे फिरवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये कोणतंच पाणी वगैरे टाकलेलं नाही आहे, थंड नाही गरम नाही, फक्तच साय मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. आता तुम्ही बघतच असाल साय थोडीशी घट्ट झालेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला नॉर्मल फक्त माठातलं पाणी वापरायचं आहे, कारण आता थंडीच्या दिवसामध्ये माठातही पाणी बऱ्यापैकी थंड झालेलं असते. इतर दिवसामध्ये आपण थोडं 10-15 मिनटं फ्रीजला थंड करून घेतलेलं टाकायचं, पण आता थंडीच्या दिवसामध्ये ती गरज नाही, त्यातलं पाणी वापरू शकतो. आता तुम्ही बघाल 5च मिनटं फिरवून घेतलेलं आहे. अगदी 5ही नाही, खूपच कमी मिनटं फिरवलं. तुम्ही बघा आपलं संपूर्ण जेवढंही लोणी असेल त्याच्यामध्ये ते सगळं निघून आलेलं आहे. खूप कमी वेळात लोणी निघालेलं आहे. आता वरून थोडंसं थंड पाणी घालते मी. थंड पाण्यामुळे जे काय असेल ते लोणी सगळं वरती निघून येईल. खूप कमी वेळात आणि साध्या सोप्या पद्धतीने लोणी निघून आलेलं आहे. आणि तुम्ही बघतच असाल इथे खूप जास्त भांडेही आपल्याला लागलेले नाही आहे. फक्त एका मिक्सरच्या भांड्याचा वापर केलेला आहे. हातही खराब करण्याची गरज नाही आहे. हात तेलकट तुपकट झालेले हात आणि भांडे काढायला जो एफर्ट्स लागतो तोही इथे आपल्याला घ्यायची गरज नाही आहे. खूपच कमी वेळात साध्या सोप्या पद्धतीने आपण लोणी काढलेलं आहे. तुम्हाला दाखवतेच किती कमी साय होती आपल्याकडे. मला दाखवलंच मी किती अर्ध्या भांड्यापेक्षा थोडीशी वरती मग साय होती. त्याच्यामध्ये आपण पाणी टाकलं आणि भरपूर असं लोणी निघून आलेलं आहे. खूप छान पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने आपण लोणी काढू शकतो कमी वेळात. तुम्हीसुद्धा घरी लोणी बनवत असाल तर या पद्धतीचा वापर नक्की करा.